जे विद्यार्थी वर्ग 11वी मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। तर आता राज्यभरात वर्ग 11वी साठी प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ॲडमिशन प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। म्हणजेच आता 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे, म्हणजेच ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत। यासाठी 6 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने याबद्दल जी-आर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तर यामध्ये काय अपडेट आहे, काय जी-आर आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर पहा, दिनांक 6 मे 2025 रोजी शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत हा जी-आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे। तर पहा, काय शासन निर्णय आहे। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत। म्हणजेच आता 11वीचे ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने होणार आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार होणार आहेत। तर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून खालीलप्रमाणे कार्यपद्धती अंमलविण्यात येणार आहे। बघा, त्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट बघा काय आहे। शैक्षणिक सत्र 2025-26 पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व सायन्स म्हणजेच आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या शाखाचे इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने व ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात यावे। तर शैक्षणिक सत्र 2025-26 पासून HSVC व्यावसायिकचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतील। म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सचे ॲडमिशन होणार आहेत आणि HSVचे ॲडमिशन ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। तसेच बघा, खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे आनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल। इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी। म्हणजे बघा, शासनाने खाजगी व्यवस्थापनाला सुद्धा याची सूचना दिली आहे। म्हणजेच आता सध्या शाळेचे नोंदणी आणि रजिस्ट्रेशन चालू आहेत। त्याच्यानंतर दिनांक 19 पासून विद्यार्थ्याचे नोंदणी सुरू होणार आहेत। तर यामध्ये महत्त्वाचं बघा, विद्यार्थ्यांना एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल। प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल। विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखेकरिता अर्ज करता येईल। म्हणजेच बघा, आता यामध्ये सिलेक्शनचे राऊंड होणार। एका राऊंडमध्ये तुम्हाला एकच शाखा सिलेक्ट करता येईल आणि शाखा बदलण्यासाठी ते दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला मुभा देण्यात येणार आहे। यानंतर मुद्दा बघा, इयत्ता 11वी प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल। बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। इयत्ता 10वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतून सन 2025-26 करिता प्रतिबंधित करण्यात येईल। तर यानंतर बघा, आता विद्यार्थ्याची निवड कशी होणार आहे। तर पहा, सन 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशकरिता पुढील प्रमाणे फेऱ्याचे नियोजन करण्यात येईल। म्हणजेच सर्वसाधारण 4 फेऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे। सर्व प्रवेश इयत्ता 10वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील। म्हणजेच बघा, जे विद्यार्थ्याला 10वीमध्ये जे मार्क पडलेले आहेत, जे गुण त्यांनी घेतलेले आहेत, त्यानुसार विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे। म्हणजेच विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार त्यांना आता 11वीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन मिळणार आहे। यानंतर पहा, राज्यात मंडळ संलग्नित इयत्ता 10वीमधील विषयाच्या उच्चतम 5 विषयाचे गुण गुणवत्तेकरिता विचारात घेण्यात येणार आहेत। म्हणजेच वर्ग 10वीचे बेस्ट ऑफ 5चे मार्क विचारात घेण्यात जाणार आहेत। तसेच पहा, राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता 10वीमधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य 5 विषयामधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरिता विचार घेण्यात येतील। समान गुणवत्तेचे 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्मदिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्याच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल। या 2 स्तरावर गुण व जन्मदिनांक समान असल्यास विद्यार्थी पालक आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमानुसार ज्येष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील।
म्हणजे 2 विद्यार्थ्याला जर समान गुण असतील तर त्यामध्ये बघा जन्मतारखेनुसार म्हणजेच जे सीनियर आहे त्यांना ॲडमिशन पहिले मिळणार. त्याच्यानंतर हे दोन्ही गोष्टी सेम असेल तर त्यांच्या नावाच्या क्रमानुसार ते ॲडमिशन देण्यात येतील. तर यानंतर बघा सर्वसाधारण 4 फेऱ्याचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येईल. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. त्यानंतर सर्वांसाठी खुली म्हणजेच ओपन फॉर ऑल या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरित रिक्त जागांकरिता 2 दिवसाचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आढळल्यास केवळ इयत्ता 10वीच्या प्राप्त गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. याकरिता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येतील. तर यामध्ये बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, प्रत्यक्ष प्रवेशावेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गाकरिता ग्राह्य धरला जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करताना शासन निर्णयाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा, नियमित 4 फेऱ्या संपल्यावर विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे. म्हणजेच विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वांसाठी खुला म्हणजेच ओपन फॉर ऑल या विशेष फेरीमध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा असल्यास विद्यार्थ्यांना तेथे गुणवत्तेनुसार प्रवेश घेण्याची मुभा असेल. आणि प्रति विद्यार्थी प्रवेश नोंदणी करताना ₹100 एवढे शुल्क आकारण्यात येईल. सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. त्याकरिता संचालक व सहाय्यक संचालक लेखा यांचे संयुक्त खाते सुरू करण्यात येणार आहेत. यानंतर अजून एक मुद्दा बघा, संपूर्ण राज्याकरिता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल. या प्रवेश अर्जानुसार त्याला संपूर्ण राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यानंतर बघा, प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्याच्या नावाची यादी, शाखानिहाय, कट ऑफ निहाय इत्यादी माहिती प्रकाशित करण्यात येईल. तर पहा, याच प्रकारे ह्या GR मध्ये खूप सारे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. आपण महत्त्वाचे काही मोजकेच मुद्दे यामध्ये पाहिले आहे. GR हा खूप मोठा आहे. एवढा GR व्हिडिओमध्ये दाखवणे सोपे नाही. तर विद्यार्थ्यांनी हा GR डाउनलोड करून एकदा पूर्ण वाचून घ्यावा. याची लिंक, या GR डाउनलोड करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून डाउनलोड करून पूर्ण GR वाचून घ्यावे. माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.